ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवज्झायाणं नमो लोये सौवसाहुनं। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणि मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं। सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं। जैनं जयतु शासनं। जैनं जयतु शासनं। प्रमाणादर्थसंसिद्धिः तदा भासाद्विपर्ययः इति वक्षे तयोर्लक्ष्म सिद्धमल्पं लघीयसः। न्याय प्रवेशिका या स्वानंद स्वाध्यायाच्या माध्यमातून न्याय प्रवेशिका क्लास आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे। त्या न्याय प्रवेशिका क्लासमध्ये आपणाला आज पहिला दिवस न्यायशास्त्रांची ओळख, जैन न्यायशास्त्र ग्रंथ कोणकोणते आहेत त्या ग्रंथांची ओळख आपणाला प्रामुख्याने करून घ्यायची आहे। म्हणजे आज पहिला दिवस जैन न्याय ग्रंथ, त्याचे रचनाकार आणि ते आचार्य कोणत्या शतकामध्ये झाले यांची आपणाला ओळख करून घ्यायची आहे। न्याय म्हटल्यानंतर जैन शास्त्रातील न्याय, जैन ग्रंथातील न्याय हा इथं विषय प्रमुख आहे। तत्वार सूत्र ग्रंथामध्ये आचार्य उमा स्वामींनी पहिल्या अध्यायामध्ये एक सूत्र लिहिलेलं आहे, प्रमाण नयेर अधिगमः। प्रमाण आणि नयाद्वारा वस्तूचं ज्ञान होतं। म्हणजे प्रमाण आणि नयाशिवाय वस्तूचं ज्ञान होणं अशक्य आहे, असंभव आहे। वस्तूची ज्ञान करून घेण्यासाठी, वस्तूची ओळख करून घेण्यासाठी प्रमाण आणि नय हेच साधन आहे। त्यासाठी आपणाला प्रमाण म्हणजे प्रमाणचं दुसरं नाव न्याय आणि नयची ओळख करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। आवश्यकच नाही, अनिवार्यच आहे। जिनवाणीचं मर्म नयाशिवाय आणि न्यायाशिवाय कळू शकत नाही, समजू शकत नाही। कारण जिनवाणीचं मर्म समजल्याशिवाय सम्यक दर्शन ज्ञान चारित्र रूपी रत्नत्रय धर्म प्राप्त होत नाही। आणि रत्नत्रयाच्या प्राप्तीशिवाय ज्ञानावर्णादी जे अष्टकर्म आहेत त्या कर्मांचा नाश होत नाही, म्हणजे सिद्धावस्था प्राप्त होत नाही। त्यासाठी न्याय जाणणं, नय जाणणं खूप आवश्यक आहे। तीर्थंकराच्या दिव्यध्वनीतून, त्यांच्या मुखारविंदातून, त्यांच्या वाणीतून, त्यांच्या प्रत्येक अक्षरामध्ये नय आणि न्याय हे भरलेलं आहे। किंबहुना नयाशिवाय आणि न्यायाशिवाय उपदेश देणे अशक्य आहे। म्हणून तीर्थंकराच्या दिव्यध्वनीनुसार
नंतरचे ज्या आचार्यांनी ग्रंथांची रचना केली त्यामध्ये प्रामुख्याने प्रथम श्रुतस्कंदाचे रचयिता धरसेनाचार्य यांचे दोन प्रमुख सुयोग्य शिष्य पुष्पदंत आणि भूतबली यांनी षटखंडागमची रचना केली. ज्या षटखंडागम ग्रंथावर कुंदकुंद आचार्य जे द्वितीय श्रुतस्कंदाचे प्रणेता मानले जातात त्यांनी परिक्रम नावाची टीका विस्तृत टीका लिहिली. सर्वप्रथम ही टीका लिहिली जी टीका आज अनुपलब्ध आहे. त्यानंतर त्या षटखंडागम ग्रंथावर धौला, जयधौला, महाधौला इत्यादी विस्तृत टीका लिहिल्या गेल्या. गुणभद्राचार्य, जिनसेन स्वामी, वीरसेन स्वामी या आचार्यांनी त्याच्या टीका लिहिलेल्या आहेत. यतिवृषभाचार्यांनी चूर्णी सूत्र ग्रंथ लिहिले. तिलोपन्नती नावाचा ग्रंथ आहे. याही ग्रंथावर टीका लिहिल्या गेल्या. कशाय पाऊल नावाचा ग्रंथ, जो ग्रंथ त्याच दर्शनाचार्याच्या काळामध्ये लिहिलेला ग्रंथ आहे, त्याच्यावरही टीका लिहिल्या गेल्या. त्यानंतर कुंदकुंद आचार्यांनी समयसार, प्रवचनसार, नियमसार, अष्टपाहूल आणि पंचास्तिकाय संग्रह या पंचपरमागमची रचना केली. या ग्रंथावर अमृतचंद्राचार्य, जयसेनाचार्य, पद्मप्रभ मलधारी देव इत्यादी आचार्यांनी अतिशय सुंदर, गंभीर, गूढ अशा टीका लिहिलेल्या आहेत. त्यानंतर समंतभद्राचार्य, अकलंक देवाचार्य, विद्यानंदी आचार्य इत्यादी दिग्गज आचार्य जे न्यायामधले दिग्गज मानले जातात, याही आचार्यांनी ग्रंथाची रचना केली. नेमिचंद्र आचार्यांनी गोमटसार, जीवकांड, गोमटसार, कर्मकांड, त्रिलोकसार, क्षपणासार, लब्धीसार हे ग्रंथ लिहिले. या ग्रंथामध्ये सुद्धा न्यायाचा विषय आलेला आहे. परंतु आजच्या आपल्या कक्षामध्ये, आजच्या या पहिल्या दिवशी आपल्याला न्याय ग्रंथावर आधारित स्पेशल ग्रंथ कोणते आहेत त्या ग्रंथांची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. म्हणजे आजचा विषय आपल्याला जैन न्याय ग्रंथ, त्याचे रचनाकार आणि ते कोणत्या शतकामध्ये झाले, त्या न्याय ग्रंथामध्ये आलेला विषय कोणता आहे त्याची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. तर सर्वप्रथम आपल्याला याची का ओळख करून घ्यायची आहे, कशासाठी ओळख करून घ्यायची आहे, याचे आपल्याला नंतरच्या क्लासमध्ये, कक्षामध्ये आपल्याला पाहायचंच आहे. पण एक लक्षात घेणं आवश्यक आहे की जैन ग्रंथ हे नय आणि न्यायावर आधारित आहेत. नय आणि न्यायावर आधारित आहेत. नय आणि न्यायामधला काय फरक आहे, नय आणि न्यायामधला काय फरक आहे? प्रमुख एक फरक असा आहे की न्यायद्वारा सर्वज्ञाची सिद्धी होते. न्यायद्वारा सर्वज्ञांची सिद्धी होते. सर्वज्ञ कोण आहेत, हेच सर्वज्ञ का आहे, वितरागीत सर्वज्ञ का असतात, हे न्यायाद्वारा सिद्धी होते. आणि नयाद्वारा आपल्या सर्वज्ञ स्वभावाची सिद्धी होते. सर्वज्ञ स्वभाव जो आपल्या देह देवालयामध्ये त्रिकाली ध्रुव भगवान आत्मा, परमपारिणामिक भगवान आत्मा, जो सर्वज्ञ स्वभावी आत्मा आहे, त्या सर्वज्ञ स्वभावी आत्म्याची ओळख नयाद्वारा होते. म्हणून सर्वज्ञांची ओळख, सर्वज्ञाची सिद्धी न्यायाद्वारा होते आणि सर्वज्ञ स्वभावाची सिद्धी नयाद्वारा होते. म्हणून न्याय आणि नय
जाणणं गरजेचं आहे, आवश्यक आहे, अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. नयाशिवाय आणि न्यायाशिवाय जिनवानी कळणं शक्य नाही. जिनवानीचं मर्म कळणं शक्य नाही. म्हणून जिनवानीचं मर्म कळण्यासाठी न्याय आणि न्याय जाणून घेणं आवश्यक आहे. तर आपण आता या ठिकाणी जैन न्याय ग्रंथ कोणकोणते आहेत ते प्रामुख्यानं पाहायचं आहे. भरपूर ग्रंथ आहेत असतील, परंतु काही प्रमुख जे उपलब्ध ग्रंथ आहेत त्या ग्रंथांची नावे तरी आपल्याला लक्षात असली पाहिजे की कोणकोणते ग्रंथ आहेत हे तरी आपल्याला माहीत असलं पाहिजे. न्याय ग्रंथ, बाकी प्रथमान्योग, चरणान्योग, द्रव्यान्योग, करणान्योग कोणकोणते ग्रंथ आहेत म्हटल्यानंतर आपण सहज सांगू शकतो की पद्मपुराण, हरिवंश पुराण, पांडव पुराण इत्यादी प्रथमान्योगचे ग्रंथ आहेत. समयसार, प्रवचनसार, नियमसार, पंचास्तिकाय संग्रह इत्यादी द्रव्यानुयोगचे ग्रंथ आहेत. षटखंडागम, धवला टीका, गोमटसार, त्रिलोकसार, लब्धीसार, क्षपणासार इत्यादी ग्रंथ हे कर्णानुयोगचे आहेत. रत्नकरण, श्रावकाचार, मूलाचार, भगवती आराधना इत्यादी ग्रंथ चरणानुयोगचे आहेत. हे आपण सांगू शकतो. परंतु न्यायग्रंथ कोणते आहे, कोणकोणत्या आचार्यांनी न्यायग्रंथ रचलेले आहे, हे जर आपणाला कुणी प्रश्न विचारला तर त्यावेळी मात्र आम्ही अनुत्तरित होतो. म्हणून आपणाला या जिनवानीच्या महासागरामध्ये प्रवेश करण्यासाठी न्याय आणि न्याय ही नौका आहे. या नौकेद्वारा, या नावेद्वारा आपणाला संसार समुद्र, संसार सागर पार करायचा आहे. म्हणून न्यायग्रंथ कोणकोणते आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. सर्वप्रथम आप्तमीमांसा नावाचा ग्रंथ आहे. 114 कारिका आहेत. त्यामध्ये समंतभद्र आचार्यांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे. आणि समंतभद्र आचार्य हे 2ऱ्या शतकामध्ये झालेले आहेत. ग्रंथाचं नाव आहे आप्तमीमांसा. आणि या आप्तमीमांसा नावाच्या ग्रंथावर 2 प्रमुख टीका लिहिल्या गेल्या. त्यातली पहिली टीका अष्टशती नावाची टीका आहे. अष्टशती नावाचा ग्रंथ आहे. अकलंक देव आचार्यांनी लिहिलेला ग्रंथ, जे अकलंक देव 7व्या शतकामध्ये झालेले आहे. अष्टशती 800 श्लोक प्रमाण ग्रंथ आहे तो. आप्तमीमांसा या ग्रंथावर टीका लिहिलेली आहे. नाव आहे अष्टशती, 800 श्लोक प्रमाण अकलंक देवाचार्यांनी लिहिलेला आहे. अकलंक देव जे 7व्या शतकामध्ये झालेले आहेत. त्यानंतर अष्टसहस्री नावाचा ग्रंथ, हा सुद्धा आप्तमीमांसा या ग्रंथावर टीका ग्रंथ आहे. आचार्य विद्यानंदीने लिहिलेला तो ग्रंथ, जे विद्यानंदी आचार्य 8व्या शतकामध्ये होऊन गेलेले आहेत. त्या ग्रंथाचं नाव आहे अष्टसहस्री. नावातच आहे ते. 8000 श्लोक प्रमाण आहे. 8000 श्लोक प्रमाण. पहा, आप्तमीमांसा 114 श्लोकामध्ये लिहिला, त्यावर 800 श्लोक प्रमाण टीका अकलंक देवानी लिहिला. त्यानंतर विद्यानंदी स्वामींनी 8000 श्लोक प्रमाण अष्टसहस्री नावाचा ग्रंथ लिहिला. म्हणजे अशा ग्रंथांची आपल्याला ओळख करून घ्यायला नको का? अवश्य करून घ्यायला पाहिजे. जरी आपल्याला एक ग्रंथ जरी वाचता नाही आले, वाचणं नाही जरी झालं, तरी आपल्याला प्राथमिक भूमिकेमध्ये यांचं नाव, ते आचार्य यांची नावं आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर युक्त्यनुशासन नावाचा ग्रंथ आहे. युक्त्यनुशासन, युक्ती अधिक अनुशासन, संधी केल्यानंतर युक्त्यनुशासन, हा देखील ग्रंथ समंतभद्र आचार्यांनी लिहिलेला आहे. जे समंतभद्र आचार्य 2ऱ्या शतकामध्ये झालेले आहेत. 64 पद्य आहेत. युक्ती म्हणजे न्याय, न्याय पद्धतीनं त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. अतिशय सुंदर ग्रंथ आहे. त्यानंतर सन्मती सूत्र नावाचा ग्रंथ 167 गाथा आहे. सन्मती सूत्र नावाचा ग्रंथ आहे.
167 गाथा आहेत. सिद्धसेन स्वामींनी लिहिलेला ग्रंथ आहे. सिद्धसेन स्वामी हे दुसऱ्या शतकामध्ये झालेले आहेत. दुसऱ्या शतकामध्ये झालेले आहेत. त्यानंतर सिद्धी विनिश्चय नावाचा ग्रंथ अकलंग देवांनी लिहिलेला आहे. सिद्धी विनिश्चय अकलंग देव, आणि हे अकलंग देव 7व्या शतकामध्ये झालेले आहे. सिद्धी विनिश्चय नंतर न्याय विनिश्चय नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे, अकलंग देवानीच लिहिलेला आहे. न्याय विनिश्चयमध्ये 480 कारिका आहेत. अकलंग देवानीच लिहिलेला ग्रंथ आहे, जे अकलंग देव 7व्या शतकामध्ये होऊन गेलेले आहेत. प्रमाण संग्रह नावाचा एक आणखी एक ग्रंथ अकलंग देवाचार्यांनी लिहिलेला आहे, 88 कारिका आहेत. प्रमाण संग्रह नावाचा ग्रंथ आहे, 88 कारिका आहे. अकलंग देव, जे अकलंग देव न्यायाचे प्रकांड विद्वान, त्यांचा अतिशय खूप अभ्यास होता. न्यायाचे प्रमुख आचार्य म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. संबंधभद्र आचार्य, अकलंग देव, विद्यानंदजी, हे जे काय आचार्य आहेत हे न्यायामधले प्रमुख आचार्य आहेत. या आचार्यांनी अशा ग्रंथाची रचना केली. अकलंग देव आचार्यांनी आणखी एका न्याय ग्रंथाची रचना केली. त्या ग्रंथाचं नाव आहे लघीयस्त्रय. लघीयस्त्रय अकलंग देवाचार्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे, जे अकलंग देव आता सांगितल्याप्रमाणे 7व्या शतकामध्ये होऊन गेलेले आहे. त्यानंतर स्याद्वाद सिद्धी नावाचा एक ग्रंथ आहे, वादिभी सिंह आचार्यांनी लिहिलेला ग्रंथ. स्याद्वाद सिद्धी 670 कारिका आहेत. त्यामध्ये वादिभी सिंह आचार्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. 8व्या शतकामध्ये वादिभी सिंह आचार्य झालेले आहेत. आप्त परीक्षा आणखी एक न्यायाचा ग्रंथ विद्यानंदजी स्वामींनी लिहिलेला आहे. विद्यानंदजी आचार्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे, नाव आहे आप्त परीक्षा. आप्त परीक्षामध्ये 124 कारिका आहेत. आप्त म्हणजे खरे देव, खऱ्या देवाची परीक्षा केलेली आहे. यद्यपि आप्त मीमांसा नावाचा एक ग्रंथ वेगळा आहे, ते सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे समंतभद्र आचार्यांनी लिहिलेला ग्रंथ आप्त मीमांसा. आणि हा आप्त परीक्षा, आप्त परीक्षा हा ग्रंथ विद्यानंदजी आचार्यांनी लिहिलेला आहे, विद्यानंदी स्वामींनी लिहिलेला आहे. त्यानंतर प्रमाण परीक्षा नावाचा ग्रंथ, आणखी एक ग्रंथ विद्यानंदी स्वामींनी लिहिलेला आहे. त्यानंतर सत्यशासन परीक्षा विद्यानंदी स्वामींनी लिहिलेला आणखी एक ग्रंथ आहे. त्यानंतर नयविवरण नावाचा लिहिलेला आणखी एक ग्रंथ विद्यानंदी स्वामींनी लिहिलेला आहे. विद्यानंदी स्वामी हे 8व्या शतकात झालेले आहे. विद्यानंदी स्वामींनी लिहिलेले ग्रंथ सांगितले तुम्हाला आता. आप्त परीक्षा, प्रमाण परीक्षा, सत्यशासन परीक्षा, नय विवरण, अष्टसहस्री नावाची टीका लिहिलेली आहे. त्यानंतर न्यायावतार नावाचा एक ग्रंथ आहे. न्यायावतार या ग्रंथाची रचना सिद्धसेन आचार्यांनी लिहिलेला आहे. सिद्धसेन स्वामी जे झालेले आहेत ते वेगळे, आणि सिद्धसेन आचार्य जे दुसरे सिद्धसेन यांनी न्यायावतार नावाचा ग्रंथ लिहिला, ते 9व्या शतकामध्ये झालेले आहेत. आणि ते सिद्धसेन स्वामी दुसऱ्या शतकामध्ये झालेले आहेत. त्यानंतर परीक्षा प्रमुख सूत्र नावाचा ग्रंथ सर्वांच्या परिचयाचा आहे, कारण शास्त्री कोर्समध्ये परीक्षामुख नावाचा ग्रंथ राजस्थान, उत्तर भारतामधल्या विद्यापीठांमध्ये परीक्षामुख सूत्र नावाचा ग्रंथ शिकवला जातो. परीक्षामुख सूत्र ग्रंथाचे रचयिता आचार्य माणिकनंदी आहे. 212 सूत्रांमध्ये रचलेला हा ग्रंथ आहे. माणिकनंदी आचार्य 11व्या शतकामध्ये होऊन गेलेले आहेत. त्यानंतर परीक्षामुख सूत्र रूपाने पहिला लिहिलेला ग्रंथ आहे. न्यायामधील सूत्र रूपाने लिहिलेला पहिला ग्रंथ म्हणजे परीक्षामुख सूत्र माणिकनंदी आचार्यांनी लिहिलेला आहे. आणि माणिकनंदी आचार्य यांनी लिहिलेल्या परीक्षामुख सूत्र या ग्रंथावर 5 ते 6 टीका ग्रंथ लिहिल्या गेल्या. 5 ते 6 आचार्यांनी टीका ग्रंथ लिहिले. त्यामध्ये प्रमेय कमल मार्तंड प्रभाचंद्र आचार्यांनी लिहिलेला हा टीका ग्रंथ आहे परीक्षामुख ग्रंथावर. आणि प्रभाचंद्र आचार्य हे 11व्या शतकामध्ये झालेले आहेत. नंतर
प्रमेय रत्नमाला, प्रमेय रत्नमाला हा लघु अनंतवीर आचार्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. ही टीका देखील गद्य आहे आणि लघु अनंतवीर्य हे 12व्या शतकामध्ये झालेले आहे. त्यानंतर प्रमेय रत्नालंकार नावाचा एक न्याय ग्रंथ आहे. प्रमेय रत्नालंकार हा देखील या ठिकाणी परीक्षामुख सूत्रावर टीका ग्रंथ आहे. भट्टारक चारुकीर्ती, पूर्वीचे भट्टारक चारुकीर्ती जे 18व्या शतकामध्ये होऊन गेले, त्यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे. नंतर न्याय मणिदीपिका नावाचा एक ग्रंथ आहे, तो देखील टीका ग्रंथ आहे. अजित सेन आचार्याने लिहिलेला ग्रंथ आहे. अजित सेन आचार्य हे सुद्धा 18व्या शतकामध्ये झालेले आहे. न्याय मणिदीपिका. नंतर अर्थप्रकाशिका नावाचा हा देखील ग्रंथ टीका ग्रंथ आहे. विजयचंद्र आचार्याने लिहिलेला ग्रंथ आहे आणि विजयचंद्र आचार्य 18व्या शतकामध्ये झालेले आहे. त्यानंतर प्रमेय कंठिका नावाचा ग्रंथ आहे, हा देखील टीका ग्रंथ आहे. प्रमेय कंठिका शांतिवर्णी आचार्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे, जे शांतिवर्णी 11व्या शतकामध्ये झालेले आहेत. त्यानंतर प्रमाण निर्णय नावाचा ग्रंथ वादिराज सूरीने लिहिलेला ग्रंथ आहे. प्रमाण निर्णय जे आचार्य म्हणजे वादिराज सूरी 11व्या शतकामध्ये झालेले आहेत. त्यानंतर प्रमाण निर्णय नावाचा ग्रंथ वादिराज सूरीने लिहिलेला आहे. प्रमाण निर्णय म्हणजे तो 11व्या शतकामध्ये झालेला आहे, ते आता सांगितल्याप्रमाणे. त्यानंतर आलाप पद्धती हा देखील ग्रंथ प्रसिद्ध आहे, कोर्समध्ये हा ग्रंथ आहे. आलाप पद्धती याची रचना करणारे आचार्य देवसेन आहेत. देवसेन आचार्यांनी म्हणजे भावसंग्रह आदी जे ग्रंथ लिहिले ते देवसेन आचार्य. ते देवसेन आचार्यांनी आलाप पद्धती नावाचा ग्रंथ लिहिला. हे देवसेन आचार्य 10व्या शतकामध्ये झालेले आहेत आणि देवसेन आचार्य 2 झालेले आहेत. त्यापैकी आलाप पद्धती लिहिणारे देवसेन आचार्य हे 10व्या शतकामध्ये. त्यानंतर द्रव्य स्वभाव प्रकाशक नयचक्र. द्रव्य स्वभाव प्रकाशक नयचक्र हा एक ग्रंथ आहे. आचार्य माईल धवल यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. आचार्य माईल धवल हे 12व्या शतकामध्ये झालेले आहे. आचार्य माईल धवल आणि ग्रंथाचं नाव आहे द्रव्य स्वभाव प्रकाशक नयचक्र. यद्यपि हा न्यायावर आधारित ग्रंथ आहे, परंतु या ग्रंथामध्ये न्यायाचा सुद्धा विषय आलेला आहे. त्यानंतर प्रमाण मीमांसा नावाचा ग्रंथ, प्रमाण मीमांसा नावाचा ग्रंथ हेमचंद्र सूरीने लिहिलेला ग्रंथ आहे. प्रमाण मीमांसा, आप्तमीमांसा वेगळे आणि प्रमाण मीमांसा वेगळी. हेमचंद्र आचार्य जे 12व्या शतकामध्ये झालेले आहेत. त्यानंतर स्याद्वाद मंजिरी, स्याद्वाद मंजिरी नावाचा ग्रंथ आहे, मल्लीशेन आचार्यांनी लिहिलेला आहे. मल्लीशेन आचार्य 14व्या शतकामध्ये झालेले आहेत. मल्लीशेन आचार्य आणि त्या ग्रंथाचं नाव आहे स्याद्वाद मंजिरी. त्यानंतर न्याय दीपिका हा देखील एक प्रसिद्ध ग्रंथ आहे. न्याय ग्रंथामध्ये जे काही प्रमुख नावे येतात त्यामध्ये न्याय दीपिका नावाचा एक ग्रंथ आहे आणि हा देखील कोर्समध्ये हा ग्रंथ आहे. या ग्रंथाचे रचयिता आहेत अभिनव धर्मभूषण यती. या मुनींनी आचार्यांनी लिहिलेला ग्रंथ, जे आचार्य 15व्या शतकामध्ये झालेले आहेत, 15व्या शतकामध्ये होऊन गेलेले आहेत आणि ग्रंथाचं नाव आहे न्याय दीपिका. याच्या अगोदर एक न्याय मणिदीपिका नावाचा ग्रंथ आलेला होता आणि हा न्याय दीपिका नावाचा ग्रंथ आहे. त्यानंतर सप्तभंगी तरंगिणी, सप्तभंगी तरंगिणी नावाचा ग्रंथ आहे. न्यायाच्या आधारावर ग्रंथ आहे. विमलदास आचार्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. विमलदास आचार्य 18व्या शतकामध्ये झालेले आहेत. विमलदास आचार्य बघा किती ग्रंथांची नावे आपण आता पाहिलेली आहेत. ज्या ग्रंथांची नावे आपण पहिल्यांदाच ऐकत आहोत, मग त्या ग्रंथामध्ये आलेला विषय, त्या ग्रंथामध्ये आलेलं विवेचन, त्या ग्रंथामध्ये आलेला तत्वाचा उपदेश, न्यायाच्या आणि न्यायाच्या माध्यमातून केलेला उपदेश, हे किती सुंदर रीतीने आचार्याने आपल्या पुढे ठेवलेलं आहे आणि आपल्यावर किती महान उपकार करून ठेवलेले आहेत. किती महान उपकार. हे उपकार न विसरण्यासारखे आहे, लक्षात घ्या. आणि आचार्यांनी ही ग्रंथसंपदा आपणाला, आपल्या ही धरोहर, ही आपल्याजवळ संपत्ती, अमूल्य संपत्ती आपल्याजवळ ठेवलेली आहे आणि त्या अमूल्य संपत्तीचा आपणाला
लाभ घ्यायला पाहिजे. मनुष्यभाव मिळालेला आहे. या मनुष्यभावामध्ये आपल्याला जिनवानीच्या अध्ययनातून जिनवानीचं मर्म समजून आपल्याला मानवभाव सार्थक केलं पाहिजे. त्यासाठी आचार्यांनी लिहिलेले जे ग्रंथ आहेत अतिशय उपकार केले. उपकाराची परतफेड आपण कोणत्याही पद्धतीने करू शकणार नाही, इतके महान उपकार आहेत. नंतर षडदर्शन समुच्चय नावाचा ग्रंथ आहे, न्यायाच्या आधारावर आहे. हरिभद्र सुरींनी लिहिलेला ग्रंथ 18व्या शतकामध्ये. त्यानंतर परीक्षामुख सूत्रावर विस्तृत ज्यांची प्रवचनं आहेत, परीक्षामुख सूत्रावर प्रवचन म्हणजे कुणी प्रवचन केलेले नाही आहेत, परंतु सहजानंद वर्णींनी परीक्षामुख सूत्र या ग्रंथावर अतिशय विस्तृत प्रवचने केलेली आहेत आणि त्याचे जवळजवळ 10 ते 12 भाग छापलेले आहेत. ग्रंथ उपलब्ध आहेत मेरठमधून. परीक्षामुख सूत्रावर अतिशय विस्तृत प्रवचन केलेलं आहे, जे आपणाला उपलब्ध आहे, त्याचा देखील आपण अभ्यास करू शकतो. त्यानंतर परीक्षामुख प्रश्नोत्तरी, परीक्षामुख आधारावर प्रश्नोत्तर रूपाने लिहिलेले ग्रंथ. क्षुल्लक शीतलसागरजी महाराजांनी एक लिहिलेला ग्रंथ वेगळा आहे आणि क्षुल्लक विवेकानंद सागरजी यांनी लिहिलेला ग्रंथ वेगळा आहे. दोन्ही ग्रंथ वेगळे आहेत आणि या दोन्ही क्षुल्लक महाराजांनी आपल्यासाठी प्रश्नोत्तर रूपानं अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्यावर ते ग्रंथ लिहिलेले आहेत. पुस्तक उपलब्ध आहे. शुद्धात्मप्रभा टळैया डॉक्टर हुकुमचंद भारिल्ले यांच्या सुकन्या आहेत. यांनीसुद्धा त्या ठिकाणी प्रश्नोत्तरी रूपानं ते पुस्तक तयार केलेलं आहे, जे आपल्याजवळ उपलब्ध आहे. त्यानंतर अध्यात्म न्याय प्रवेशिका, अध्यात्म न्याय प्रवेशिका. बघा, न्यायाच्या अगोदर अध्यात्म लावलेला आहे, म्हणजे अध्यात्म कळण्यासाठी सुद्धा न्यायाचीच आवश्यकता आहे. आणि अध्यात्म न्याय प्रवेशिका मन्नूलाल जैन जे वकील आहेत, सागरचे आहेत, सागर मध्य प्रदेश, यांनी ते प्रश्नोत्तरी रूपानं अतिशय सोप्या पद्धतीने लिहिलेलं आहे. खूप चांगलं आहे. त्यानंतर परीक्षामुख व्याख्या, परीक्षामुखावर व्याख्या हे लिहिलेलं पुस्तक डॉक्टर योगेशचंद्रजी जैन, ज्याची प्रस्तावना पंडित नरेंद्र कुमारजी भिसीकर सोलापूरवाले यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. खूप छान आहे. आणि अलीकडेच न्याय मंदिर नावाचं न्यायाच्या आधारावर अतिशय सोप्या पद्धतीनं, अतिशय सुगम पद्धतीनं, अतिशय सहज रसाळ रूपानं लिहिलेलं पुस्तक डॉक्टर वीर सागर जैन यांनी लिहिलेलं आहे. याच्यावर त्यांची व्याख्यानं देखील आहेत. डॉक्टर वीर सागर जैन जे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्ली येथे जैन दर्शन विभागाचे ते प्रमुख आहेत. आणि आता सध्या आप्तमीमांसा या ग्रंथावर त्यांची क्लास, त्यांची प्रवचनं सुरू आहेत, लाईव्ह सुरू आहेत. यूट्यूबवर त्यांची प्रवचनं आहेत. त्याचा देखील आपण आस्वाद घेऊ शकता, लाभ घेऊ शकता. अतिशय सरळ पद्धतीनं, मार्मिक पद्धतीनं त्यांनी त्या आप्तमीमांसावर विवेचन करू लागलेले आहेत. आपण सुद्धा त्याचा लाभ घेऊ शकता. जवळजवळ 35 ते 36 न्याय ग्रंथांची नावं मी आता वाचलेली आहेत. याच्याही पेक्षा न्याय मंजिरी, न्याय कुमुदिका असे अनेक ग्रंथ उपलब्ध आहेत. त्या सगळ्या ग्रंथांचा जरी आपल्याला अभ्यास होणं शक्य नसलं तरी त्यामध्ये आप्तमीमांसा, परीक्षामुख सूत्र, न्यायदीपिका, नंतर परीक्षामुख सूत्रावर लिहिलेले प्रश्नोत्तरी या प्रमुख 4-5 ग्रंथांचा जरी अभ्यास केला तरीसुद्धा आपल्याला जैन शास्त्रामधील जे गूढ गंभीर न्याय आहे ते अतिशय आपल्याला सरळ वाटेल, सोपे वाटेल. आणि त्या न्यायामध्ये प्रवेश करण्यासाठी आपण प्रवेशिका नावाचा क्लास सुरू केलेले आहे. तर या न्याय प्रवेशिकाच्या माध्यमातून आपल्याला न्यायामध्ये प्रवेश करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे, शिकणं आवश्यक आहे, ते आपल्याला क्लासच्या माध्यमातून पाहायचं आहे. तेव्हा आपण या पहिल्या दिवशी आज आपण जैन न्यायशास्त्रांची आपण थोडक्यात ओळख करून घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे हे जे काही जैन ग्रंथ आहे, हे जे काही न्याय ग्रंथ आहे,
ही जी काही विद्या आहे ही अमूल्य अशी विद्या आहे। या विद्येचा, या ज्ञानाचा, या ग्रंथांचा आपणाला रुचीपूर्वक प्रामाणिकपणे दररोज थोडा थोडा वेळ देत आपण जर त्याचा अभ्यास केला, त्याचा लाभ घेतला तर निश्चितच त्याचा फायदा होणार आहे। ही विद्या आपल्याला कामाला येणार आहे। विद्येचं महत्त्व यद्यपि शास्त्रामध्ये, लौकिक संस्कृत साहित्यामध्ये सुद्धा त्याचं खूप वर्णन गायलेलं आहे। ही विद्या, ही जी ज्ञानविद्या आहे, न्यायविद्या आहे, सम्यक ज्ञानरूपी विद्या आहे। सम्यक ज्ञानाला, केवळ ज्ञानाला विद्या म्हणतात, ज्ञानाला विद्या म्हणतात। आणि ही विद्या अतिशय अतिशय आपणाला उपयोगी आहे, त्याचं जाणून घेणं आवश्यक। आणि शास्त्रामध्ये किंवा साहित्यामध्ये या विद्येचं खूप महत्त्व गायलेलं आहे। त्याचे भरपूर श्लोक आहेत। सगळे श्लोक यावेळी सांगणं आपल्याला या सांगण्यासाठी वेळ नाही आहे, परंतु थोडक्यात जाता जाता त्या विद्येचे किती फायदे आहेत। विद्या हे एक श्रेष्ठ धन आहे। बघा, आज आपण लोकांमध्ये, या विश्वामध्ये पैशाला धन मानतो, सोने चांदी नाणे याला धन मानतो, घर, नंतर शेत, प्लॉट, बँक बॅलन्स याला आपण धन मानतो। यद्यपि त्याला व्यवहारामध्ये, लौकिकमध्ये धन म्हटलं जातं, त्याच्याद्वारा आपल्या गरजा पूर्ण होतात म्हणून त्याला धन म्हटलं जातं। परंतु सर्व धनांमध्ये श्रेष्ठ धन काय असेल तर ते ज्ञानधन आहे, ते विद्याधन आहे। तुम्ही म्हणाल सर्व धनांमध्ये विद्यारूपी धन का श्रेष्ठ आहे, कशासाठी श्रेष्ठ आहे, असं जर तुम्ही म्हणालात तर त्यासाठी आपल्या संस्कृतमध्ये एक श्लोक येतो। एक श्लोक, त्याची महती गाणारा एक श्लोक आहे। तो श्लोक असा आहे, म्हणजे विद्यारूपी धन श्रेष्ठ का आहे, त्याची अनेक कारणं आहेत, पण एक 5-6 कारणं त्यामध्ये सांगितलेली आहेत। 4, 5, 6 कारणं सांगितलेली आहेत की ते विद्याधन श्रेष्ठ का आहे। न चौर्यहार्यम न राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम। काय सांगितलं? विद्यारूपी धन हे श्रेष्ठ धन आहे। का श्रेष्ठ धन आहे? सगळ्या धनामध्ये श्रेष्ठ धन काय तर त्याची तुलना केलेली आहे। न चौर्यहार्यम, हे विद्यारूपी धन कुठल्या चोराकडून चोरलं जाऊ शकत नाही। चोर त्याची चोरी करू शकत नाही। बाकीचे धन चोरी करू शकतात, सोने नाणी संपत्ती याची चोरी होऊ शकते, परंतु विद्यारूपी धन याची चोरी होऊ शकत नाही। न चौर्यहारम न भ्रातृभाज्यम, भावांमध्ये वाटणी होत नाही। बघा, आज विश्वामध्ये, आज जगामध्ये थोड्या थोड्या गोष्टीसाठी, वाटणीसाठी किती भांडणं होऊ लागले, किती महाभारत होऊ लागलेलं आहे। म्हणजे न भ्रातृभाज्यम, हे ज्ञानरूपी धन याची भावांमध्ये वाटणी होत नाही। नंतर न राजहार्यम, राजा याला हरण करू शकत नाही, राजा आक्रमण करू शकत नाही, राजा किंवा सरकार याच्यात टॅक्स लावू शकत नाही विद्यारूपी धनावर। न चौर्यहार्यम न राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी, हे भारभूत नाही आहे, ओझं वाटत नाही आहे। खूप ज्ञान झालं म्हणजे डोकं अगदी जड झालेलं असं कधी होत नाही, उलट आहे। खूप ज्ञान झाल्यानंतर हलकं हलकं वाटू लागतं, चांगलं वाटू लागतं, हे भारभूत नाही आहे। न चौर्यहार्यम न राजहार्यम न भ्रातृभाज्यम न च भारकारी। आणि काय? व्यये कृते वर्धते व नित्यम, खर्च केल्यानंतर वाढतच राहते, कमी होत नाही, वाढतच राहते। बाकीचं धन दिल्यानंतर खर्च केल्यानंतर कमी होते, परंतु हे विद्यारूपी धन खर्च केल्यानंतर उलट वाढतं। म्हणून विद्याधनम श्रेष्ठ धनम, विद्यारूपी जे धन आहे ते श्रेष्ठ धन आहे। असं विद्यारूपी धन, असं ज्ञानरूपी धन, याचा आपण संग्रह केला पाहिजे, याचा आपण साठवलं पाहिजे, याच्यामध्ये आपण श्रीमंती प्राप्त केली पाहिजे। याच्यामध्ये जो श्रीमंती प्राप्त करतो तो खरा सावकार, याच्यामध्ये जो आपली श्रीमंती मिळवतो तो श्रेष्ठ धनी आहे।
म्हणून अशा श्रेष्ठ ज्ञानाचा, श्रेष्ठ विद्येचा आपण सर्वांनी स्वीकार करून, संग्रह करून, आपल्या अंतरंगामध्ये उतरून आपण आत्मकल्याण करून घ्यावं, ही भावना व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो.